आता आपण जात आहोत तुळजापूरला. मी पाणी पिते. हा बरं. काय केलं तुला? आपल्या चौथ्या म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या ब्लॉगमध्ये, शेवटच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही जेव्हा स्वामींच्या समाधी मठावरून तुळजापूरला निघालो, तिथली शेती बघाल ना तुम्ही, तर ती शेती एकदम एका लाईनीत, ऊस असू दे, डाळिंब असू दे, जे पण ती लोक शेती करतात ते एकदम एका लाईनीत. आणि ही कुठली मोठी नदी आहे, आय डोंट नो काय नाव आहे त्या नदीचं, पण तिथली जी शेती बघितली ना, ती शेती ऊस झाले, काही झालं, सगळं एका लाईनीत. आणि असं नाही की फक्त आपल्या कोकणात कसं जास्तीत जास्त भाताची शेती केली, याच्यानंतर जास्त शेती केली जात नाही, पण इकडे तर सगळं पाऊस नव्हता तरीसुद्धा सर्व शेत हिरवगार दिसत होतं. आणि म्हणजे फक्त रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला सगळे हिरवेगार शेत, असा तो नजारा होता. आणि त्याच्यानुसार आम्ही तिथून मग तुळजापूरला निघालो. तुळजापूरला निघाल्याच्या नंतर मग तिथं जेव्हा दर्शन झालं, तिथे आम्हाला शिवाजी महाराजांचं भव्य दर्शन झालं. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मग आम्ही ते म्हणत पुढे गेलो. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही पोचलो आहोत तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरच्या. ऊन आहे ना म्हणून सनग्लासेस लावले. आणि हे तिकडनं एंट्री होतो. ड्रायव्हरने आम्हाला तिकडे बाहेर सोडलं, कारण पार्किंग एरिया लावायचं होतं. आणि ही हिरोईनची एंट्री, म्हणजेच माझी. मग आतमध्ये गेलो. ते खूपच मंदिर आतमध्ये होतं. सगळेजण ताट घ्या, ओटी घ्या, देवीची ओटी घ्या असे बोलत होते. आणि तिकडनं मी विचारत कुठून दर्शन आहे तिकडे गेलो. जेव्हा तिकडे एंटर केलं तेव्हा एक अनाऊन्समेंट झाली की मुख्य दर्शनासाठी 7 ते 8 तास लागू शकतात लाईनीमध्ये. जर तुम्हाला VIP दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 500 रुपये देऊन घेऊ शकता, नाहीतर तुम्ही जे मुख्य दर्शन आहे ते घेऊ शकता. 500 रुपये नाही अशातली गोष्ट नाही, पण आपण जर देवीच्या इथे आलो आहेत तर आपण आपल्या शरीराला थोडे कष्ट नाही देऊ शकत का? म्हणून मी मुखदर्शनासाठी आम्ही सगळीजणं 5 तास लाईनमध्ये होतो. ही फक्त मुखदर्शनाची लाईन आहे. आणि तो वार होता शुक्रवार. देवीचा वार मंगळवार आणि शुक्रवार पकडला जातो. त्याच्यानंतर आमचे खूप छान दर्शन झाले, मुखदर्शन झाले पण झाले. तिथला एक किस्सा सांगू इच्छितो. त्यांनी जी ओठी घेतली तेव्हा मी मला काय देणार नाही का, तर त्यांनी मला केळं दिलं. मी माझ्या मुलाला पण द्या, तर त्यांनी माझ्या मुलाला पण एक केळं दिलं. तर तो प्रसाद खाऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर तिथे एवढी सारी दुकाने आहेत, खूपच दुकाने आहेत तिथे. मग तिथे एक आपल्या कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मी एक मूर्ती घेतली तांब्याची. त्याच्यानंतर मग तिथे छोटी अशी शॉपिंग केलो आम्ही आणि मग निघालो. निघाल्याच्या नंतर तिथून आम्हाला जायचं होतं सोलापूरला, कारण आमची वंदे भारत ट्रेन होती आणि ती सोलापूरवरनं होती. आणि सोलापूर हे जंक्शन आहे, त्यामुळे आम्ही त्या तुळजापूरवरून आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सोलापूरला सोडलं. सोलापूरला सोडल्याच्या नंतर आता स्टे कुठे करायचं, तर आम्ही तिथे रूम बघितले. तर तिथे चार्जेस होते 3500, 2500. मग आम्हाला स्टेशनच्या बाजूला 1500चं एक रूम भेटला. आम्ही तिथे एक नाईट राहिलो सगळीजणं फॅमिली. आणि मग सकाळी आमची 6:05 वंदे भारत ट्रेन होती. तर आम्ही सकाळीच उठलो. समोर मस्त गरम भजी पोहे वगैरे सगळं होतं, ते थोडं खाल्लं. आणि मग आम्ही गाडीत बसायला गेलो. गाडी लागलेलीच होती सोलापूरला. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर बघितलं तर काय, आतमध्ये पूर्ण वंदे भारत ती पूर्ण खालीच होती. ती अशी खाली होती की ती डायरेक्ट पुण्याला भरली. म्हणजे ही पूर्ण अशीच खाली ट्रेन, आम्ही सोलापूरवरनं पुण्यापर्यंत असंच खाली ट्रेनमध्ये गेलो. आणि परत एकटाच खिडकीच्या बाहेर काहीतरी बघत होता. काय बघत होता माहिती नाही, पण काहीतरी विचार करत असेल. झाडं कशी चालत आहे, ट्रेन कशी चालते, त्याचा मी विचार गपचूप त्याचा व्हिडिओ घेतला मी. आणि मग असं स्वतःचा एक
व्हिडिओ बघत बघत स्वतःला सवय आहे मला बघायची आणि व्हिडिओ करायची. त्यामुळे मी असं स्वतःला निहारत होते. एकदम खाली ट्रेन, एकदम खाली म्हणजे खालीच. नंतर त्यांनी न्यूजपेपर दिला वाचायला. म्हणजे आजच्या काळात कोण न्यूजपेपर वाचत नाहीत, पण मी वाचला थोडाफार. मग त्याने टी आणली. टी मग प्रीमिक्स असतं त्या टी पिली आम्ही आणि मग पुढे ब्रेकफास्ट केला आणि मग पुढे निघालो. मी काय करते? हा झाड बघ, झाड बघते. हवं 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 बसला बघ. हा यो 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 एक छोटू यूट्यूबर टीसीला काय बोलतो तू? हा टीसीला काय बोलतो? टीची टीची टीची. अशा प्रकारे आम्ही तुळजापूरचा प्रवास केला आणि हे त्याचे काही क्षण फोटोजमध्ये दिसत आहेत. काही बोलता येत नाही, पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. जय भवानी.